रामकृष्ण हरी मंडळी, मी सांगणार आहे आपल्या पंढरपूर येथील नावांची आणि स्फूर्तीची मंदिराचा इतिहास. तर आपण बघणार आहोत चंद्रभागेच्या वाळवंट पंढरपूर व येथील विठोबा यांचा इतिहास व त्यांच्या नवीन स्फूर्तीतील याबद्दल अनेक मते आणि वाद आहेत. पंढरपूरला पांडुरंग गल्ली आणि पंढरंगी पैराळीक्षेत्र, फाल्गुनीयपूर, पंढरीकर आणि पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात आणि पांडुरंगाच्या पंढरगल्लीत या नावाची सर्वात जुना उल्लेख राष्ट्रकूट आणि राज अभिधेय यांनी नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विठ आणि नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या तमामपटात आढळलेले सोळखांबे आणि मंडळाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळजाईच्या तिन्ही बाजूवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषेतील शिलालेखात पंढरपुरातले पंढरंगी आणि म्हटलेले असून होय सरळ वीर सोमेश्वर यांनी विठ्ठल देवतांचे अभंगभोग आणि रंगभोग यासाठी आसादे आणि नाडामधील हिरियल गजर आणि कर्नाटकातील चिकमंगळूर आणि जिल्ह्यातील कडूर तालुक्यातील हिरेगरजी गाव हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. तरी बेगाळ गावाजवळच्या बेडेगिरी गावाच्या संस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पोडरी कक्षेत आणि विठोबास विष्णू म्हटले आहे. तरी इतिहासकार रा. ज. पुरोहित व रा. गो. भंडारकर अनुक्रमे पुंडलिकपूर व पांडुरंगपूर यांच्यापासून पंढरपूर हा शब्द स्फूर्तीतील सौरयोशीच्या शिलालेखात 1273 पंढरपुरास फाल्गुनीयपूर व विठोबास विठ्ठल किंवा विठ्ठल म्हटले जाते. विठ्ठल किंवा विठ्ठल म्हटले आहे. 1260 ते 1270 च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात पंढरपुराला पोडरीक आणि व विठोबाला पांडुरंग संबोधितले आहे. 1258 च्या सुमारास सोडसरस या कानडी कवीने आपल्या अभिनव आणि दशकुमारचितेच्या ग्रंथात पंढरपूर विठ्ठल मंदिर व तेथील गरुड गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल रुक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चौखामेळाचा समाधी जवळच्या 1311 मराठी शिलालेखात पंढरपूर व विठ्ठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात. विठोबाच्या मूर्तीचे अनेक वेळा स्थानांतर झालेले आखलेले सापडतात. कधी आक्रमणापासून वाचवण्यासाठी ती बडविण्याची लपवून ठेवलेली होती
तर कधी कोणी ती पळवून नेऊन मग पैसे देऊन परत केली होती. 16व्या शतकात विजयनगराच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती, पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली आणि सोळखांबे मंडपात त्याची समाधी असून आता जनता उजव्या हाताला पहिल्या पादुका हीच त्याची समाधी होय. विठोबाची मूर्ती बिलसारजवळील उदयगिरी लेण्यातील 3ऱ्या शतकातील मूर्तीसारखे दिसते असे म्हणतात. तथापि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या लोकांनी केलेल्या विठ्ठल मूर्ती वर्णनाशी सध्याच्या मूर्तीचे वर्णन जुळत नाही. विठोबाचे हल्लीचे देऊळ फार जुने नाही. महाद्वार व बाकीचे देऊळ यांच्या रचनेत विसंगती आहे. मराठेशाहीत विठ्ठल मंदिरासाठी अनेक दान दिल्याचे उल्लेख आढळतात. तथापि हे मात्र खरे की संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावत्र माळी, गोराव कुंभार आणि चोखामेळ ही मराठी संतांनी पंढरपुराचा महिमा वाढवण्यासाठी व गंजविला. महाराष्ट्रातील वारकरी व कर्नाटकातील हरिदास येथे सख्याच्या भक्तिभावनेने येतात आणि त्यामुळेच अनेक प्रादेशिक सांस्कृतिक समन्वय आणि मराठी कानडी समाजदुवा आणि साधला जातो. आणि विशेष म्हणजे मूर्तीला स्पर्श करूनच दर्शन घेता येणारी विठ्ठलाची ही एकमेव मूर्ती होय. अशाच प्रकारे आपण पंढरपुरातील येथील देवांची आणि मूर्ती कशा प्रकारे हिरवण्याचा प्रयत्न करणारे लोकही आपण बघितलेले आहे. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ व माहिती पंढरपुराची येत राहील. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील आणि आपल्याला माहिती होत राहील. त्याकरिता जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मंडळी.